आपल्याला बाळ झालं ना की तू इथे मस्तपैकी असं राणीसारखं बसायचं आणि फक्त ऑर्डर सोडायची. मी तुझी सेवा केली. काय करताय? बायको, माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर. तुझ्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करेन. बघच तू. विक्रांत, तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम करताय हे बघून मला खरंच खूप आनंद होतोय. मला ना हे सगळं स्वप्न असल्यासारखं जाणवतंय. पण लीला आणि एजंटचं काय हो? ते बिचारे त्यांची काहीच चूक नसताना त्यात अडकले गेले. विक्रांत, अहो एजंटना जर ह्याबद्दल कळलं तर त्यांना किती मोठा धक्का बसेल. मी काय म्हणते विक्रांत, तुम्ही आज लीला आली ना की तिची माफी मागा. तिने जर तुम्हाला माफ केलं ना तरच माझ्या मनाला शांती मिळेल. आणि तुम्हीच सांगा, तिने जर तिच्या मनात नाराजगी ठेवली तुमच्याबद्दल तर आपल्याला कसं आनंदाने जगता येईल बरं? बायको बायको बायको, केवढी भोळी आहेस ग तू. मला सांग, मी लीलाची माफी मागायला लीला जिवंत तर असायला हवी. काय? इकडे अरे बांधायला. निघा. बायको बायको, किती स्वप्न बघितली असशील ना तू. हे बाळ, हे घर, तुझा जॉब, माझा जॉब. पण तुझी ही स्वप्न ना आता फक्त स्वप्नच राहत. तुला माहितीये का तुझं हे तोंड बंद का केलंय मी? माहितीये का? मी सांगतो. कारण गरज नसताना नको तिथे नको त्यावेळी तुला पचकायची सवय आहे ना. आता ती सवय कायमची बंद होईल. माझ्या भविष्याची माती केलीस ना तू, म्हणून तुझ्या भविष्याची पण वाट लावणार मी. माझ्या वाटेत कोणी आडवा आला ना, मी त्याला सोडत नाही. या या काय करते? हळू हळू हळू. या. तुझ्या वेळी. सोडा. हे घ्या, तुमचं इथलं काम झालंय. विक्रांत, तुला माहितीये ना, जर एजंटना कळलं तर ते काय करतील ते? अरे बापरे, घाबरलोच नाही. पण डोंट वरी, एजंटना ह्यातलं काहीच कळणार नाही. कारण एजंटना तेव्हा कळेल तेव्हा तुम्ही त्यांना सांगू शकाल. आणि मुळात तुम्ही सांगूच शकणार नाही कारण तुम्ही इथून सुटणारच नाही आहात. हेल्प! हेल्प! कोणी आहे का? वाचवा! हेल्प! ओरड ओरड, बिनधास्त ओरड. त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण तू कितीही जरी ओरडलीस ना तरी इथे तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही. लीला, तुला माहितीये लीला, तुझ्यामुळे आणि तुझ्या त्या बहिणीमुळे बरंच काही सहन केलंय आम्ही. पण आता वेळ तुझी आहे सगळं सहन करण्याची. आणि तुझ्याच बरोबर ही माझी लाडकी बायको, हिला पण शिक्षा भोगावी लागणार आहे. उगाचच बिचारी. काय विचार केला होता
की मनाविरुद्ध जर तुझं लग्न एजंटशी झालं तर तुझा मिजाज थोडा तरी कमी होईल. पण तसं झालंच नाही. म्हणजे म्हणजे तू हो मीच. मीच तो मास्कवाला माणूस ज्याने तुझ्या लाडक्या बहिणीला किडनॅप केलं होतं. तू जर एजंटशी लग्न केलंस तरच मी तुझ्या बहिणीला सोडेन. माझ्यामुळे तुझं आणि एजंटचं लग्न झालं. तेव्हा मला वाटलं होतं की तुमचं लग्न झाल्यानंतर माझ्या रस्त्यातला काटा दूर होईल, पण तू काय माझा पिच्छा सोडला नाहीस. त्यामुळे आज मी माझ्या रस्त्यातला काटा कायमचा बाहेर काढणार आहे. आज तू आणि माझी लाडकी बायको इथून जिवंत परत जाणार नाही.